नमस्कार, सुनीता किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे। आज आपण एका वाटीच्या मापाने एक नाश्ता तयार करणार आहे। असा झटपट नाश्ता होणारा आणि एकदम चटपटीत कुरकुरा नाश्ता, मुलांच्या आवडीचा आणि आपल्या पण जेव्हा आपल्याला केव्हा वाटेल बाबा पटकन करून खावा असा मी एक नाश्ता तुम्हाला बनवून दाखवत आहे। चला आपण साहित्य बघू। तर हे बघा, मी इथं 1 कप रवा घेतलेला आहे आणि 2 मीडियम आकाराचे हे बटाटे घेतलेत, त्यांची साल काढून घेतलेली आहे मी। आता हे बटाटे आहेत ना, ते आपल्याला किसून घ्यायचे आहेत। हे अशा प्रकारे किसून घ्यायचं आपल्याला। तर हे बघा, आपले 2 उले बटाटे मी इथं किसून घेतलेत असे। आता हे आपल्याला 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। आता मी 1 वाटी 1 हा कप घेतलाय ना रवा, त्याला 2 बटाटे आणि हा नाश्ता आपल्याला त्या 1 कपाच्या रव्याचा करून घ्यायचा आहे। तर इथे मी आता गॅस पेटवून घेते, एक कढई ठेवते। तर इथे आपली कढई गरम झालेली आहे, त्याच्यामध्ये मी 1 चमचा तेल टाकून घेते। तेल गरम झाले, 1 चमचा मी जिरं टाकले। गॅस थोडा बारीक करते। थोडा म्हणजे कवचित मी हिंग टाकलाय आणि इथे मी 1 इंच असं थोडंसं अद्रक किसून घेतलंय। 3-4 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात मी अशा किसूनच आणि मिरच्या 1 मिरची घेतली मी कापून अशी बारीक। आता हे पण आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। त्याला थोडं परतून घ्यायचं आपल्याला। आता हे परतून झालंय। आता हा 1 कप आपण रवा घेतलेला आहे ना, आता हा रवा माझा जाड रवा आहे, बारीक रवा नाही, म्हणून मला आता इथं त्याच्या दुपटीने पाणी घालायचं आहे। तर मी इथं 2.5 कप पाणी टाकणार आहे। तुमचा जर बारीक रवा असला तर तुम्ही 2 कप पाण्याचा वापर करू शकता। हे बघा, 2.5 कप पाणी टाकले। आता ह्याला थोडी उकळी येऊन द्यायची। आता बाकीचं साहित्य आपल्याला मी तुम्हाला दाखवते। चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि इथं मी थोडा अर्धा चमच काश्मीरी लाल मिरची घेतले, थोडी कलर येण्यासाठी। मिरची कमी टाकले मी, तुम्हाला जर जास्त तिखट वाढवायचं असेल तर तुम्ही तेवढं टाकू शकता। अर्धा चमचा हळद टाकले आणि 1 चमचा चिनी प्लेस टाकले आणि हा अर्धा चमच चाट मसाला आणि थोडी मी 1 चमचा कसुरी मेथी टाकते। ह्याने आपल्या ह्या नाश्त्याला चव मस्त येते आणि सुगंध पण चांगला येतो। आता ह्याची आपल्याला उकळी येऊन द्यायची आहे आणि ही कोथिंबीर टाकून घेते। ह्याला सगळ्याला असे उकळी येऊन द्यायची आपल्याला। आणि 1 चमचा धना पावडर टाकते। आपल्या या पाण्याला उकळी आलेली आहे। आता हा आपण बटाटे किसून घेतलेला आहे ना, तो आपल्याला टाकून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये। गॅस थोडा बारीक करते। आता ह्याला आपल्याला जास्त नाही शिजवायचं आहे, 1-2 मिनिटं शिजून घ्यायचं आहे। अर्धावट शिजवायचं आहे, जास्त पूर्ण नाही शिजवायचं आहे आपल्याला। आता हे बघा, हा आपला बटाटा झालेला आहे। आता जो आपण रवा घेतला आहे ना, तो त्याच्यामध्ये टाकायचा आहे। आता ह्याच्यामध्ये जर तुम्हाला कुठल्या भाज्या जर ॲड करायच्या असल्या ना तर तुम्ही करू शकता। तुमच्या मनपसंतच्या कुठल्या जर भाज्या टाकायच्या जर असल्या तर तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता। तर गॅस बारीक करून आपल्याला ह्याच्या गुठल्या न होता मिक्स करून घ्यायचं आहे। आणि हा नाश्ता कसा पटकन होणारा पण आहे आणि जरी आपण जर बनवून ठेवला फ्रीजमध्ये ना तरी 2-4 दिवस तरी पण आरामशीर राहतो। आपण कधी पण काढून तळून खाऊ शकतो, ते असा पदार्थ आहे। हे बघा, इथे 1 पण गुठली झालेली नाही। तर मी इथे काश्मीरी लाल मिरचीचा कलर टाकलेला आहे याच्यामध्ये। तुम्हाला जर नसला टाकायचा तर तुम्ही नाही टाकलं तरी चालेल।
त्याने कसं जरा थोडा या पदार्थाला कलर येतो, त्याच्यासाठी मी थोडा टाकलेला आहे. तुम्हाला आवडला तर तुम्ही टाका. आता ही एकदम गॅस आहे ना बारीक करून ह्याला आपल्याला 5 मिनटं वाफ काढून घ्यायची आहे चांगली. थोडा गॅस मी बारीक करते आणि ह्याला 5 मिनटं आपण वाफ काढून घेऊया. तर इथे आपली 5 मिनटं झालेली आहेत. आपण बघूया. तर रवा आपला चांगला फुललेला आहे. हा बघा, मी आता गॅस बंद करते आणि एका प्लेटमध्ये आपल्याला हा काढून घ्यायचा आहे. ह्या ताटाला मी पहिलंच तेल लावून ठेवलेलं आहे. त्या ताटामध्ये करते, काढून घेते आणि पसरवून घेते. तर हे बघा, इथं मी असा रूल करून घेतला आहे, असा पसरवून ठेवला इथं. आता हा आपल्याला अर्धा तास असंच ठेवायचं. तर हे बघा, अर्धा तास झालेला आहे आणि हे आपलं गार झालेलं आहे. त्याचे मी आता पीस करून घेते. मी थोडे मोठे मोठे काप करते. हे असे आपल्याला कापून घ्यायचं आहे. हे बघा, हे असं कापून घ्यायचं आहे आणि मला आता परत असं त्रिकोणी कापून घ्यायचं आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता एवढी वडी मी जाड ठेवलेली आहे. हे असेच आपल्या सगळे पीस कापून घ्यायचे. तर इथं मी तेल गरम करत ठेवलं आहे. बघूया आपलं तेल गरम झालं आहे काय. हे तेल गरम झालं आहे. आता आपल्याला हे पीसेस आहेत ना ते तळून घ्यायचे. ते खायला मस्त कुरकुरीत लागतात आणि चटपटीत आहेत. की तुम्ही पण अशी ही रेसिपी करून बघा. माझी रेसिपी आवडत असेल तर एक लाईक नक्की करा. तर हे बघा, हे आपलं तळून झालेले आहेत. तर असेच आपण दुसरे पण तळून घेऊया. हे बघा, एकदम कुरकुरीत आणि मस्त असा चटपटीत नाश्ता. जेव्हा मनाला वाटेल तेव्हा करून खावा हा नाश्ता. दुसरे पण टाकून घेते आणि आपल्याला ह्याला आहे ना फास्ट गॅसवरती तळून घ्यायचं. तर हे बघा, आपल्या इथे हे सगळं तळून झालेले आहेत. मी आता गॅस बंद करते. मला जेवढं लागले तेवढं मी घेतलेत तळून. बाकीचं मी डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवलं आहे. मला जेव्हा वाटेल तेव्हा मी मुलांना देईन फ्राय करून. तर हे बघा, इथं आपला रव्याचा नाश्ता तयार झालेला आहे. कमेंट करून मला नक्की सांगा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली. तुम्ही पण घरी ट्राय करा. हे बघा, वरून एकदम कुरकुरीत आणि आतून एकदम कसा मऊसूत झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशीच एखाद्या नवीन रेसिपीसह. वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.